मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाची करण्यात आली विधिवत पूजा। मुंबईत गणेश उत्सवाचा उत्साह। गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। यंदाचा बाप्पाचा देखावा श्री रामेश्वरम मंदिराच्या प्रतिकृतीने सजलेला। मुंबईमधील जीएसबी सेवा मंडळाचं यंदा 71वे वर्ष। गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचा शृंगार। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन। संपूर्ण ठाकरे परिवारामध्ये कौटुंबिक चर्चा। तर उद्धव ठाकरे यांच्यानंतर फडणवीसांकडूनही शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात बाप्पाचं घेतलं दर्शन। राज ठाकरेंनी फडणवीसांना दिलं होतं निमंत्रण। पुण्याच्या दगडूशेठ मंदिर परिसरात मोठ्या गर्दीतून गणेश भक्तांनी अँब्युलन्सला वाट दिली करून गणेश भक्तांच्या या कृतीचं सर्व स्तरांमधून कौतुक। अभिनेता आमिर खान गणपतीच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर। आमिर खाननं रात्री राज ठाकरेंच्या घरी घेतलं बाप्पाचं दर्शन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना। नितीन गडकरी यांच्याकडून सहकुटुंब गणरायाची आरती। दरम्यान गडकरींनी रात्री उशिरा लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन। जरांगेंच्या आझाद मैदानातल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची 1 दिवसांची परवानगी। अटी शर्तींसह परवानगी दिली। सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही। आंदोलन 1 दिवसाचं नाही, बेमुदत असणार। जरांगे पाटील ठाम। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत नियमांचं पालन करत आंदोलन करणार। जरांगेंची भूमिका। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी घ्यावी काळजी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा। आम्ही हिंदू गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। जरांगेंची चर्चेची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार। जरांगेंच्या आंदोलनावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। दोन्ही बाजूने समन्वय झाला पाहिजे असं वक्तव्य। श्री विखे पाटील रावसाहेब दानवे यांच्यामध्ये झाली भेट। शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। लोकशाही मार्गाने सर्वांना आंदोलनाचा अधिकार, मात्र कुणाला त्रास होऊ नये, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। शिष्टमंडळाचा फोन आला होता, भेटायला येणार आहे मी, चर्चेसाठी तयार पण बंद खोलीत चर्चा नाही, मनोज जरांगे यांचं स्पष्टीकरण। 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांची मराठा आरक्षणासंदर्भात चुप्पी का? उद्धव ठाकरे पवारांची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका दिसते। राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। कायद्याच्या चौकटीत राहूनच 29 ऑगस्टला आझाद मैदानावर होणार आंदोलन। संयम ढळू देऊ नका, लढाई डोक्यानं जिंकायची आहे, मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन। देवेंद्रजी शत्रू आहेत असं म्हणण्याचं कारण नाही, आरक्षण देण्याची हिंमत फक्त फडणवीसांनी केली। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। धुळ्यातील मराठा बांधवांचा मनोज जरांगेंना पाठिंबा। धुळ्यातून हजारो मराठा बांधव उद्या रेल्वेने मुंबईच्या दिशेने होणार रवाना। मराठी माणूस पाठीशी उभा राहिला तर शिंदेंचं पानिपत करू। मनसे नेते अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात। खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारनं कामाचे तास वाढवले। 9 वरून 10 तासांच्या कामाचा प्रस्ताव सादर। सरकारचे निर्णय कारखानदार आणि भांडवलदारांसाठीच, जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर आरोप। मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको, ते सर्वांसाठी खुलं असावं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। विकास करायचा असेल तर देश स्वावलंबी असायला हवा। लिंबू पेय बनवू शकतो, बाहेरून कोका कोला किंवा स्प्राइट का आणायचं? संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांचं वक्तव्य। नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची नांदेड, लातूर, हिंगोली या 3 जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न। बैठकीत अमित देशमुखांकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे सूतोवाच। नंदुरबारचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संतोष पाटील यांचं तालुक्यातील पूर्व भागात मोठं वर्चस्व। आमदार श्रीजया चव्हाण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी परिषदेवर, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती।
बीडच्या आष्टीमध्ये वरिष्ठ न्यायालयाला मंजुरी, आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश, वकील संघाच्या वतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा। गेल्या 30 वर्षांपासून वरिष्ठ न्यायालयाची होती मागणी। आमदार चंद्रकांत पाटलांनी जम्मूत अडकलेल्या भाविकांसोबत फोनवरून साधला संवाद। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार, मुक्ताईनगरमधील 42 भाविक अडकले। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा परिसरात जोरदार पाऊस, लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे, यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ, त्यामुळे गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील पर्लाकुटा नदीला चौथ्यांदा पूर आल्यानं तालुक्याचा जिल्हा मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला। नंदुरबार जिल्ह्यातील महावितरण विभागाच्या ग्राहकांवरती 211 कोटींची थकबाकी, 57,797 ग्राहकांवर थकबाकी असल्यानं महावितरण विभागासमोर मोठं आव्हान। नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाकडून ई-बीट प्रणाली सुरू, गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी। जळगावच्या पारोळा तालुक्यातील बहादपूर शिवारातील अवैध दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा, 40,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 3 जणांना अटक। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून अद्याप ई पीक पाहणी नोंदणी नाही, शासनाकडून नुकसान भरपाई हवी असल्यास ई पीक पाहणी नोंदणी गरजेची, कृषी विभागाची ही माहिती। नंदुरबारमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भांड्यांचा संच वाटप योजना पुन्हा सुरू, दिवसाला 500 महिलांना भांड्यांचा संच दिला जाणार। नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसमध्ये अद्यापही बीटीएस सिस्टीम नाही, बीटीएसमुळे रेल्वेप्रमाणे एसटी बसच्या लोकेशन दिसणार। धुळ्याच्या शिरपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू, बाळदे या गावातून मानवी सन्मानानं वानराचा अंत्यविधी करण्यात आला। धुळ्याच्या शिरपूरमध्ये बिबट्याचा थरार, 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्या जेरबंद। भंडाऱ्याच्या परसवाड्यामध्ये पिण्यासाठी अशुद्ध पाणी, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल, उपसरपंचांनी गावकऱ्यांकडून पैसे गोळा करत तहसील कार्यालयात दिले आणि गावासाठी पाणी देण्याची केली विनंती। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील येताळामधील आरोग्य केंद्र बंद, उद्घाटन होऊन 6 महिने झाले तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळेना, गावकऱ्यांवर उपचारासाठी धर्माबादला जाण्याची वेळ।